एक्झाम म्हटलं की रोट लर्निंग असायची, आता AI प्रॉक्टर एक्झाम येणार आहेत. याच्यात काय होतं, आपण पेपर लिहिला, त्याचं पूर्ण कोडिंग चेक करणं, त्याच्यात काय चुकलंय काय नाही हे चेक झाल्यानंतर नुसतं तुमचं मार्क देणंच नाही, त्याच्याशिवाय तुम्हाला कुठे त्याच्यात मदत होऊ शकते, कुठे तुमचं लॉजिक चुकलं आहे हे सुद्धा AI तुम्हाला सांगणार आहे. अल्गोरिदम चेक करणं, असाइनमेंट देणं, त्या क्लिअर करून घेणं, डिटेल पूर्ण टेक्निकल वर्क जे एक्झाम रिलेटेड आहे ते सगळं तुमचं AI द्वारेच पुढे होणार आहे. मित्रांनो, तुम्हाला सिलेबस अभ्यासक्रमावर आपण बोललो, त्यानंतर तुम्हाला एक्झाम वरती मी बोललो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इंजिनियरसाठी तो असतो प्लेसमेंटचा. मित्रांनो, आता प्लेसमेंट सुद्धा AI बेस होणार आहे. कितीतरी कंपन्या आहे तो तुमचा रिझ्यूम आता फिजिकली चेक करत नाही, AI ला देता AI चेक करतो, तो ठरवतो या व्यक्तीला आपल्याला घ्यायचंय की नाही, याच्यात काय कमी, काय स्ट्रेंथ आहे, काय विकनेस आहे, कुठल्या याला पोझिशनला टाकायचं, हे सगळं AI ठरवतोय. तुम्ही सुद्धा तुमचे रिझ्यूम्स बनवणं, ते रिझ्यूम AI ला दाखवा, तो तुम्हाला सांगेल यार या चेंजेस तुला करणं गरजेचं आहे, रिझ्यूम मध्ये हे बदल अपेक्षित आहे, हे सर्टिफिकेशन तू कर, या गोष्टी स्किल्स तू वाढव, या लेवलला होणार आहे. म्हणजे तुमचं जॉब सुद्धा आता AI ठरवणार आहे. आणि इंजिनिअरिंग म्हटलं की जॉबला आपल्याला सिरियस घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, एक जनरल उदाहरण सांगतो. साधा Naukri.com वर जा, एखादा रिझ्यूम तुम्ही अपलोड केला तर तुम्हाला तिथे दिसेल की एक Naukri.comचं स्पेशल फंक्शन्स आहे का, ज्या फंक्शन मध्ये तुम्हाला तुमचा रिझ्यूम दिल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू तो AI बोट कंडक्ट करतो, तो तुमच्याशी बोलतो रिअल टाइम मध्ये बोलतो, तुमच्या क्वेरी समजून घेतो. तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट केल्यानंतर तुम्ही कुठे सिलेक्ट होऊ शकता, तुम्हाला किती पॅकेज भेटू शकतं, तुम्हाला कुठे इम्प्रूव्हमेंट करण्याची गरज आहे, कुठे चुका होत आहे, या सगळ्या गोष्टी म्हणजे एक डेमो इंटरव्ह्यू तो तुमचा घेऊन तुम्हाला डिटेलमध्ये तयार करतो. सो मित्रांनो, या लेवलला आपली पूर्ण एज्युकेशन सिस्टीम आता ग्रो होते. सो आपल्याला सुद्धा AI बेस्ड ज्या टेक्नॉलॉजीज आहे, AI बेस्ड ज्या गोष्टी आहे त्याला अडॉप्ट करणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली इंजिनिअरिंग ही बेस्ट ऑफ बेस्ट व्हायला लागेल. याचे चांगले मुद्दे बघताना कितीतरी निगेटिव्ह गोष्टी सुद्धा आहे, जसं ह्युमन टच कमी होतोय, चिटिंग्स एक्झाम मध्ये वाढताय, कितीतरी प्रोफेसर आहे ते त्या गोष्टीला अडॉप्ट करू शकतात का, त्यासाठी त्यांच्या ट्रेनिंगच्या गरज आहे. कितीतरी कॉलेजेस आहेत का ज्यांना या AI पॉवर ज्या लॅब असतात मोठ्या मोठ्या, त्यांचा खर्च परवडेल का, त्या गोष्टीला ते अडॉप्ट करू शकतील का. तुम्ही सांगा, तुम्ही ह्या गोष्टीला अडॉप्ट करू शकाल का. कारण काही असे सुद्धा कॉलेजेस आहेत त्यांनी ऑलरेडी AI अडॉप्ट केलं आहे आणि तिथले मुलं तुमच्यापेक्षा एक स्टेप पुढे आहे. व्हॉट अबाउट यू, तुमचं काय मत आहे, तुम्ही खरोखर त्या गोष्टीला कॅपेबल आता आहात का. नसाल तर स्वतःला इम्प्रूव्ह करा, टेक्नॉलॉजिकल गोष्टी शिका. मित्रांनो, शेवटी तुम्हाला एकच सांगतो की इंडियन एज्युकेशन सिस्टीम जी आहे, इट्स नॉट ओनली डिजिटल बट इट्स AI पॉवर्ड ऑल्सो.